खास मुलाखतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात चहूबाजूने कोरोनाचं संकट घोंघावतंय। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार अगदी अटीतटीने हा किल्ला लढवताना दिसतंय। विविध ठिकाणी सरकार पुरं पडतंय, काही ठिकाणी अपुरं पडतंय, काही ठिकाणी त्यांना या लढ्यावरती मात करण्यात या कोरोनावरती मात करण्यात यश येतंय, काही ठिकाणी काहीसं अपयश म्हणता येणार नाही, मात्र काहीशा यंत्रणा आपल्याला कमी पडताना दिसतायत। कंटेनमेंट झोन, काही ठिकाणी वाढत असलेला प्रादुर्भाव, याचंच काहीसं आपल्याला प्रचिती म्हणायला हवी। या सगळ्यामध्ये आता आणखीन एक गोष्ट आपल्या समोर आले, म्हणजे अगदी 2-3 दिवसांपूर्वी राज्यातल्या एका नेत्याने एक महत्त्वाची घोषणा केली। त्या नेत्या म्हणजे पंकजा मुंडे। स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची पुण्यतिथी येऊ घातलेली आहे आणि या पुण्यतिथीच्या दिवशी गोपीनाथ गडावरती गोपीनाथ मुंडेंना मानणारे अनेक जण गर्दी करतात। मात्र या वेळेला ही गर्दी त्यांनी करू नये। गोपीनाथजींच्या स्मृतींना त्यांनी आपापल्या घरी बसून वंदन करावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडे यांच्या सर्वच फॉलोअर्सना, त्यांच्या सर्व चाहत्यांना, त्यांच्या पाठीराख्यांना केलेलं आहे। आणि या सगळ्या विषयावर राज्यातलं कोरोनाचं संकट, स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा येऊ घातलेला स्मृतिदिन, या सगळ्या विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आता स्वतः पंकजा मुंडे आहेत। पंकजाताई, आपलं स्वागत। नमस्कार। सुरुवातीला 2014 साली खरं तर गोपीनाथजी आपल्यामधून गेले, मात्र इतकी वर्ष गेल्यानंतर सुद्धा अगदी असं वाटत नाही की ते आपल्यामध्ये नसतील, कारण तुम्ही त्यांचं काम अगदी समर्थपणे पुढे नेताय, पेलताय। ही उणीव मात्र कुठेतरी भासत असेलच तुम्हाला। हो, साहजिक आहे। मुंडे साहेबांची उणीव मला नाही, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांना भासते। असे अनेक लोक आहेत ज्यांनी मुंडे साहेबांना प्रत्यक्षात पाहिलं नाही, ते सुद्धा अजूनही मुंडे साहेबांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे, आस्था आहे। आणि गोपीनाथगड बनवण्याचा योग हा माझ्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा योग आहे। मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी मला ती शक्ती दिली आणि तो गोपीनाथगड उभा राहिला। आणि तो आज एक फार मोठं प्रेरणास्थान आमचं आहे, फार मोठं स्फूर्तीस्थान आहे। आज 3 जून आता जवळ येतो आहे आणि 3 जून हा आमचा आवडता दिवस नाही। 3 जून हा दिवस उजाडूच नाही असं मला काय, माझ्या सकट सर्वांना वाटत असेल जे मुंडे साहेबांवर अपार प्रेम करतात, त्यांचे मित्र, त्यांचे नातेवाईक, त्यांना फॉलो करणारे लोक। आणि त्यांची उणीव भासते, त्यांची उणीव अत्यंत भासते। आणि मला त्यांच्या मृत्यूच्या नंतर पहिले 2-3 वर्ष तर थोडेसे नमनेस मध्ये गेले, पण नंतर मला वाटायचं की नाही, आता इथे बाबा हवे होते, असं असतं तर बाबांनी हे सांगितलं असतं, किंवा या ठिकाणी किमान बाबांनी डोक्यावरून हात फिरवून मला तो आधार दिला असता। तर अशी भावना माझ्या मनामध्ये वेळोवेळी येते आणि अशीच भावना मला वाटतं अनेकांच्या मनात येते। हेच मुंडे साहेबांची किमया आहे। आणि त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर यायची याही वर्षी अनेकांना इच्छा असेल, तर अशांना तुम्ही काय आवाहन कराल? खरं तर मला पण परवानगी मिळालेली आहे शासनाची, मी गोपीनाथ गडावर दर्शनाला जावं, पण आता लॉकडाऊन 5 सुरू झाल्यामुळे वेगवेगळे नियम नवीन समोर आलेले आहेत। संध्याकाळी माझी कलेक्टर आणि SP बरोबर चर्चा सुद्धा आहे। पण मी ऑलरेडी कार्यकर्त्यांना आवाहन केलं, एक जबाबदार नागरिक, आज मी कोणत्या पदावर नसले, कुठल्याही राजकीय पदावर किंवा कुठल्या नसले, तरी मी एवढ्या सर्व लोकांचं जबाबदारी ही मुंडे साहेबांनी माझ्यावर दिली। आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला असं वाटतं की आता आयसोलेशन अत्यंत आवश्यक आहे। लोकांनी एकत्र आले तर फार मोठी अडचण लोकांच्यासाठी उभी राहू शकते, आणि त्याच्यासाठी मी सुद्धा सहकार्य करायला तयार आहे। आणि म्हणून मी लोकांना आव्हान केलं की जिथे आहात तिथून मुंडे साहेबांवर अभिवादन करा। मला माहिती आहे खूप अवघड आहे, लोकांना, बरेच लोक तयार झाले, ताई तुम्ही कधी जाताय, कोणत्या रूटनी जाताय, आम्ही पण तुमच्या बरोबर येतो, आणि लोकांची तयारी सुरू झालेली आहे। पण माझं आव्हान आहे लोकांना की आपण आपल्या घरीच आज मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करा, त्यांना अभिवादन करा। गोपीनाथगडाचा कार्यक्रम किंवा जिथून मी मुंडे साहेबांना अभिवादन करणार आहे तो कार्यक्रम आम्ही तुम्हाला फेसबुकच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवू। आपलं मुंडे साहेबांवरचं प्रेम आपण घरच्या घरी व्यक्त करू शकता। साहेबांच्या फोटो समोर उभे राहा, महिला एका बाजूला, पुरुष एका बाजूला उभे राहा। घरातल्या 4 पिढ्या मुंडे साहेबांशी जोडल्यात असे अनेक घर आहेत। 2 दिवे लावा, स्त्री आणि पुरुष समानतेचा दिवा असा संदेश नेहमी मुंडे साहेबांनी दिला। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींची सुद्धा त्यांचंही स्मरण आपल्याला होणारच आहे। आज 31 तारीख आहे आणि आज दरवर्षी आम्ही चौंडीला जातो, तर मुलगी वारसा असू शकते हा संदेश मुंडे साहेबांनी दिलाय, तो केवळ सर्वांसाठी आहे। आणि असं एक मी आव्हान केलेलं आहे, समाजसेवा करा, कोरोनाच्या पेशंट्सना मदत करा, कोरोनाच्या संदर्भातल्या समाजसेवा करा। तर मला विश्वास आहे लोक ऐकतील। आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की लोक सगळ्या शिस्तीचं पालन करूनच मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीला साजरं करतील।
कोरोनाविषयी आपण बोलतोच आहोत तर राज्यावरती कोरोनाचं संकट हे गहिरं आहे। देशभरात सर्वाधिक कोरोनाग्रस्त हे आपल्या राज्यामध्ये आहेत। राज्य सरकार काही फ्रंट्सवरती यशस्वी होतंय, काही फ्रंट्सवरती काही थोडीशी गणितं चुकतायत। तुमच्या लेखी तुम्हाला काय वाटतं, राज्य सरकार योग्य दिशेने चाललंय? मला असं वाटतं की करोनाचं संकट सर्वात जास्त नैसर्गिकदृष्ट्या मुंबईवर आहे. मुंबई ही राज्याची देशाची आर्थिक राजधानी आहे. जगातलं एक महत्त्वाचं मेट्रोपॉलिटन शहर आहे. मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे, झोपडपट्ट्या आहेत, वस्त्या आहेत, लोकांचं पर डेन्सिटी पॉप्युलेशन खूप आहे. त्यामुळे मुंबईचं चॅलेंज वेगळं आहे आणि त्यामुळे सरकारचे सर्वच पावलं अयोग्य असंही म्हणणं ठीक नाही, पण सरकारने अजून याच्यामध्ये आणखी कशा उपाययोजना करता येतील, अजून एक्सपर्ट ॲडवाइस कशी घेता येतील हे घेत राहिलं पाहिजे आणि जेवढे लोक पेशंट्स भविष्यामध्ये वाढत राहत आहेत तेवढ्या लोकांना आपण उपाय देऊ शकू का, हे फार मोठं चॅलेंज आहे आणि तेवढे बेड्स आणि तेवढे इन्फ्रास्ट्रक्चर ही फार मोठं चॅलेंज आहे. मला वाटतं मुंबई म्हणून नाही, पूर्ण सगळ्या जगासमोरच आहे. मुंबईमध्ये हे संकट गहिरं आहेच, मात्र गेल्या काही दिवसात विशेषतः लॉकडाऊन 4 जेव्हापासून सुरू झाला आपण पाहिलं राज्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कोरोनाचं संकट थोडंसं वाढताना दिसतंय। तर अशा वेळेला हे थांबवण्यामध्ये राज्य सरकार कसं प्रयत्न करू शकतं, तुम्हाला काय वाटतं, काय उपाययोजना केल्या पाहिजेत? बऱ्याच वेळा असं होतंय की लोक इलिगली मुंबईवरनं किंवा मोठ्या जे कंटेनमेंट झोन आहेत, रेड झोन आहेत, त्याच्यामधनं खेड्याकडे जाताना दिसतात आणि तेच कारण आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रुग्णांची संख्या आढळून येते. त्यामुळे एक फार मोठं चॅलेंज आहे इलिगली लोक जाणं आणि लोकांना खायला अन्न नाही, लोकांना रोजगार नाही, त्यामुळे लोक हे उद्विग्नतेने असे काही पावलं उचलणं नॅचरल आहे. हे फक्त आपल्याकडे होत आहे असं नाही, अगदी तुम्ही बघितलं तर अमेरिकेचा आर्थिक राजधानी असलेल्या न्यूयॉर्क सिटीमध्ये सुद्धा लोक अगदी रस्त्यावर होमलेस लोकांची गर्दी झालेली आहे. तर हे फार मोठं चॅलेंज आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था बॉर्डर्सवरल्या कडक करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर लोकांची मुवमेंट करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला एक प्लॅनिंग करण्याची आवश्यकता आहे की जर लोक मूव्ह होत असतील तर त्याच्यामध्ये जे त्यांची तपासणी झाली पाहिजे, त्याच्यामध्ये संशयित त्यांना बाजूला काढलं पाहिजे, त्यांना क्वारंटाईन झालं पाहिजे. जे बाहेर गावातून आलेली लोक आहेत त्यांना, त्या गावामधली लोक पण आता फार सजग झाली आहेत, बाहेरच्या लोकांना एकदम सहजासहजी ते येऊ देत नाहीयेत, तर त्यांची क्वारंटाईनची व्यवस्था ही सोशली पण झाली पाहिजे. जसं आम्ही काही योजना केल्या, जलयुक्त शिवार असेल, या सगळ्या योजनांना जसं लोकांचा सहभाग झाला तसं आता कोरोनामध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. सरकार आणि लोक मिळूनच करोनाशी आपण सामना करू शकतो. केवळ सरकार करू शकतं असंही नाही आणि केवळ लोक करू शकतात असंही नाही. प्रशासन, शासन आणि पब्लिक यांनी मिळून हे जबाबदारी, म्हणजे सजगता ही सगळ्यांना तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. तर हे सगळ्या कडक उपाययोजनांची आवश्यकता आहे, औषधांची आवश्यकता आहे, बेड्सची आवश्यकता आहे. ते फारच जागरूकपणे करण्याची मला वाटतं गरज आहे. विस्थापितांचा मला वाटतं प्रश्न हा खरंच खूप गंभीर होत चाललेला आणि अशाच काही जणांना मध्यंतरीच्या काळात तुम्ही मदत केली होती, जे ऊसतोड कामगार होते त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन खूप मदत केलेली होती. राज्य सरकारने त्यावेळेला कसा अनुभव होता तुम्हाला राज्य सरकारचा त्या वेळेला? खूप मदत मी करू शकले, म्हणजे मी सर्वांनीच केली, कारण राज्य सरकारची साथ नसती तर ते शक्य झालं नसतं. 1.25 लाख ऊसतोड कामगार महाराष्ट्रातले हे आजूबाजूला होते, आपल्या घरापासून दूर होते. बीड आणि नगर जिल्ह्यात प्रामुख्याने त्यांचं वास्तव्य आहे आणि बाकी छोट्या छोट्या ब्लॉक्स आहेत त्यांचे मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये. तर या लोकांना वापस घरी पोहोचवण्यासाठी खूप चांगलं योगदान देता आलं. त्यांची आम्ही तिथे जिथे त्यांना क्वारंटाईन केलं होतं तिथे रॅन्डम टेस्टिंग वगैरे सरकारने केल्या आणि त्यामुळे ते जे लोक गेले त्याच्यानंतर ते गावामध्ये सुद्धा ते लोक जे काही गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे क्वारंटाईन राहिली आणि मग गावामध्ये त्यांनी एंट्री केली. त्याच्यामुळे तो जो पूर्ण प्रक्रिया झाली ती व्यवस्थित पार पडली. तिथे कुठेही रुग्ण करोनाचे अजून तरी असं आढळले नाही. आता त्यांचा क्वारंटाईनचा पिरियड पण संपला, त्यामुळे ते सुखरूप घरी पोहोचलेले आहेत. थोडे हाल झाले असतील कारण नॅचरली एवढ्या सगळ्या गोष्टी हाल होणार. तसंच जर इतर मजुरांचं करू शकलो तर हे होणार नाही. हे जे आता इलिगली लोक जात आहेत त्याच्यामुळेच हे करोना खेड्यापाड्यामध्ये जातोय आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर प्रत्येक सेक्टर वाईज आपण आखलं तर ते होणार नाही. या कोरोनाच्या संकट काळात सुद्धा राज्यामध्ये खूप मोठं राजकारण आपल्याला होताना दिसतंय. म्हणजे मध्यंतरीच्या काळात विधान परिषदेची निवडणूक, त्यावेळेला झालेलं राजकारण आपल्या सगळ्यांसमोर आहे. राज्य सरकार अस्थिर असल्याच्या चर्चा असतील, तर या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? मी सध्या राजकारणाच्या बाहेर आहे.
कुठल्याही पदावर नाही. मी फक्त समाजकारण म्हणून आता सध्या समाजाकडे बघते. मी वेगवेगळ्या परिस्थितीतून गेल्या अनेक वर्षात गेलेली आहे. राजकारण आणि समाजकारण वेगळं केलं तर विध्वंस होत असतो समाजाचा, आणि ते कोणीही करू नये, कोणत्याही पक्षाने करू नये. सत्ताधारी पक्ष आज भारतीय जनता पार्टी नसेल महाराष्ट्रात, पण आणखी कुठल्या राज्यात तिथे भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष असेल, केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ताधारी पक्ष आहे. तर मला वाटतं की भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, कोणतेही पक्ष असतील, तरीही हे सर्व शेवटी आपल्या भारत देशाचे नागरिक आहेत आणि शेवटी देशाच्या वाटचालीच्या दृष्टीने योगदान करणारे पक्ष आहेत. त्यामुळे केवळ राजकारण करण्याची आवश्यकता आता गरज नाही, आणि त्यामुळे विरोधी पक्षांनी सक्षमपणे विरोध दाखवणं ही आवश्यक आहे. नाहीतर मग सरकारी पक्ष काय करतोय समाजासमोर येणार नाही किंवा त्यांच्यावर समाजाचा धाक राहणार नाही, आणि सरकारी पक्षांनी पण कुठेही अविचलितपणे काम करणं ही तेवढंच आवश्यक आहे. मला वाटतं बऱ्यापैकी हा रॅपो सांभाळला जातोय. तुम्हाला मध्यंतरीच्या काळात भाजपने जे आंदोलन केलेलं होतं त्याविषयी तुमचं काय मत आहे? तुम्हाला पटलेलं होतं हे आंदोलन, मेरा अंगण मेरा रणांगण जे आंदोलन होतं? मी सांगितलं की विरोधी पक्षांनी आपलं काम करणं आणि सरकारी पक्षांनी आपलं काम करणं हे दोन्ही त्यांच्या त्यांच्या जागी त्यांचं काम आहे, आणि ते दोघंही आपापलं काम केल्याशिवाय समाजाचा बॅलन्स होणार नाही. त्यामुळे दोघंही आपलं काम करतात. दोघांनी एवढं खेचू नये की समाजापर्यंत केवळ फक्त राजकारणच खाली उरावं, एवढं मात्र वाटतं मला, आणि ते प्रयत्न करतील दोन्ही जण असं वाटतं. विधान परिषद निवडणुकीच्या वेळेला अनेक जणांना अपेक्षा होत्या की पंकजा मुंडेंना तिकीट मिळणार. स्वतः पंकजा मुंडेंना अपेक्षा होती का तिकीट मिळणार याची? हे बघ, मी जेव्हा निवडणूक हारले त्याच दिवशीपासून ही चर्चा सुरू झाली की पंकजा मुंडे मंत्री होणारच आहेत, पंकजा मुंडेंना विधान परिषद मिळणार आहे. तर ही चर्चा होत राहते. कोणती निवडणूक आली की पंकजा मुंडे दावेदार आहेत ही चर्चा होत राहते. मला अपेक्षा नव्हती, पण पक्षाने काही दावेदारांना तयारी करायला सांगितलेली आहे. त्यापैकी आम्ही सगळे 5-6 जण नावं कॉमन होतो, आणि त्यामुळे ती चर्चा झाली. पण असं काही मला अपेक्षा भंग झाला नाही. मी ट्विट पण केलं की मला काही फार धक्का बसला नाही या निर्णयाचा, जो निर्णय झाला, आणि जी फॉर्म भरले त्यांना शुभेच्छा. त्यामुळे त्याच्यानंतर मी कुठेही काही वक्तव्य केलं नाही, आणि माझा तो स्वभावही नाही. कुठली गोष्ट मागणे किंवा कुठल्या गोष्टीसाठी हट्ट दुराग्रह धरणे हे पब्लिक मधून आलेल्या माणसाला थोडं अवघड जातं. थोडा स्वाभिमानाचा जो त्याच्यामध्ये अंश असतो तो अधिकचा असतो, त्याचं नुकसानही होतं कधी कधी त्याला, अति स्वाभिमानी स्वभावाचा. पण मला असं काही वाटलं नाही. माझ्या पक्षाने त्यावेळी नाव वर पाठवलं असं माझ्या कोर कमिटीने सांगितलं होतं, आणि आता जो निर्णय झालाय तोही मी मान्य केलाय. त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये वाटलं नाही, आणि मी ट्विट करून अभिनंदनही केलं चौघांचं, आणि हेही सांगितलं की मला त्याच्यात काही वाटलं. तुम्ही म्हणालात पक्षाने तयारी करायला सांगितली होती. आय एम शुअर तुम्ही नक्कीच तयारी केली असणार आहे या सगळ्यासाठी. ज्या वेळेला तुमचं नाव आलं नाही अंतिम यादीमध्ये, त्यावेळेला तुमचं काही पक्षश्रेष्ठींशी दिल्ली सोबत काही बोलणं झालं? काय तुम्हाला सांगण्यात आलं? का तुमचं नाव नव्हतं त्याच्यामध्ये? नाही, मी असं कोणाला प्रश्न विचारले नाही, आणि कोणी मला उत्तर द्यावे अशी माझी अपेक्षाही नाही. आणि पक्षश्रेष्ठींची ज्या काही चर्चा, म्हणजे मी डायरेक्ट दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी जर काही चर्चा केली तर ती चर्चा माझी आणि त्या पक्षश्रेष्ठींच्या मधली नॅचरली चर्चा असते. तेवढा आमचा संवाद आहे. मी काही संवादहीन राजकारणाचा भाग नाही. तर मला वाटतं ते योग्य वेळी योग्य गोष्टी करतात. एकनाथ खडसे सुद्धा खूप नाराज होते, इतके की त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली होती. तुमचं काही एकनाथ खडसेंशी बोलणं झालं का या सगळ्यानंतर? नाही. आमचं रेग्युलर सर्वांशीच बोलणं आणखीन होत एक असतं. मी सगळ्या आरोप पक्षांशी बोलत तुमच्यावरती असते. झालेला होता. म्हणजे अरे बापरे, मी आता मंत्री पण नाही. आता मला आरोपाच्या कशामुळे तुम्ही ह्याच्यात उभं करताय? आणि तुम्ही मला सांगितलं की मुंडे साहेबांच्या आठवणींवर बोलायचं, आणि मला लाईव्ह घेतलं आणि खूप सांगितलं, आणि मुंडे साहेबांच्या आठवणीवर एकही प्रश्न विचारला नाही. आता मी राजकारणात नाही ना, आता माझ्यावर किती चालणार आहे मीडियाचे? मुंडे साहेबांच्या आठवणींवरतीच मी परत येते. आत्ताची सिच्युएशन, आत्ता आपण राज्यातली सिच्युएशन पाहतोय, आणि हे सगळं एक राजकारण एका बाजूला. आज मुंडे साहेब असते तर राज्यातलं राजकारण त्यांनी कुठच्या दिशेला नेलं असतं? त्यांनी राजकारण ज्या दिशेला त्यांनी आयुष्यभर नेलं त्या दिशेला नेलं असतं. सामान्यांसाठी, वंचितांसाठी राजकारण त्यांनी केलं, आणि त्याच दिशेला नेलं असतं. मला वाटतं आता मुंडे साहेब असते तर, आणि आता काय झालं असतं, ही चर्चा
फार मोठी चर्चा आहे. म्हणजे त्याला कट्टा भरवावा लागेल आणि त्याच्यात वेगवेगळे विचार मांडावे लागतील. पण आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मी प्रत्येक वेळी विचार करताना फार ग्लोबली विचार करते आणि मला वाटतं ग्लोबली विचार करत असताना साहेब असते तरी पण त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकाला सुरक्षा देण्याकडेच वाटचाल केली असती आणि प्रत्येक राज्यकर्त्यांनी ती केली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे हा सगळा मैत्रीपूर्ण नातं अगदी सर्वश्रुत आहे. अगदी उद्धव ठाकरे तर तुम्हाला बहिणीप्रमाणे मानतात. तर या संकट काळात भावाशी काही बोलणं झालं का तुमचं? हो, मी सगळ्यांशी बोलत असते. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. कोरोनापासून स्वतःला काम करत असताना स्वतःला कठीण ठेवून स्वतःला सशक्त आणि आरोग्यदायी ठेवून काम करावं, असं मी सगळ्यांशी बोलते. माझ्या मुंडे साहेबांसारखे सर्व पक्षांमध्ये माझे वैयक्तिक घरगुती प्रेमाचे संबंध आहेत आणि आत्ताच्या पातळीवर आत्ता जे चाललं आहे त्याच्यामध्ये आपण माणूस म्हणून सगळ्यांशी संवेदनशील संबंध आहेत. माझे उद्धवजींशी पण खूप चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी मी बोलत असते. मी सगळ्या पक्षातील, माझ्याही पक्षातील बावनकुळे साहेबांशी बोलत असते. मी सुधीर भाऊंशी बोलत असते. सर्वांशी माझे संवाद आहेत अत्यंत चांगले. छोटंसं माझं एक काम होतं ते केलं. मी बाळासाहेब थोरातांचे आज सकाळी आभार मानले. आता काल साखर संघाची बैठक होती त्याच्यामध्ये मी सर्व राष्ट्रवादीचे नेते होते. आमचे हर्षवर्धन पाटील देखील होते, जयंत पाटील देखील होते. सगळ्याशी चांगला आणि माझा मुक्त संवाद आहे. या सगळ्या काळामध्ये मध्यंतरीच्या काळात जे काही राजकारण होत होतं आणि पंकजा मुंडे थोड्याशा बाजूला पडल्यासारख्या झाल्या होत्या, त्या काळामध्ये एकट्या पडल्यासारख्या झाल्या होत्या. यावेळेला उद्धव ठाकरेंनी तुमच्या या बंधूंनी असं सांगितलं होतं की पक्षाचे दरवाजे खुले आहेत. तर यात तथ्य आहे का त्यांच्या विधानामध्ये? असं काही सांगितलं होतं का त्यांनी तुम्हाला? नाही, मी असं कुठलं स्टेटमेंट त्यांचं वाचलं नाही किंवा ऐकलं नाही. ते मुख्यमंत्री आहेत आणि फार जबाबदार व्यक्ती आहेत आणि माझ्यापेक्षा खूप मोठे सिनियर आहेत. तर त्यांनी असं काही स्टेटमेंट माझ्याविषयी केलं असतं तर नक्की माझ्या कानावर आलं असतं, पण माझ्या कानावर असलं कुठलं स्टेटमेंट आलेले नाही. पण त्यांचे आणि आमचे जे संबंध आहेत त्या संबंधाचे दरवाजे नेहमी एकमेकांसाठी खुले आहेत. याच्यात राजकीय पक्ष किंवा पार्टी हा विषय याचं काहीच कारण नाही. मध्यंतरीच्या काळात तुमच्याच पक्षातले एक सहकारी, म्हणजे मी नाव घेऊनच बोलते, अगदी आम्हीच त्यांची मुलाखत घेतली होती, राम शिंदे यांनी असं सांगितलं होतं की पंकजा मुंडेंनी दबावाचं राजकारण केलं, त्यांना ते जमलं आणि त्यांच्या गोटातला एक उमेदवार त्यांना विधान परिषदेचं तिकीट मिळालं. काय हे दबावाचं राजकारण वगैरे नेमकं जे तुमच्यावर तुमचं नाव घेऊन या सगळ्या तुमच्याच बातम्या आहेत. राम शिंदेनी लगेच एका मिनिटात माझ्याशी त्या गोष्टीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यांनी माझ्या विरोधात किंवा माझ्याविषयी कधी काही बोललेले नाही. तसं आमचं नातंही नाही. ते करणार नाहीत असा मला विश्वास आहे. एक सामान्य माणसाच्या जीवनात सामान्य सालगड्याचा मुलगा मंत्रिपदापर्यंत गेला. आज एवढ्या मोठ्या लढाई लढून पराभूत जरी झाला असला तरी माझं त्याचं पण एक नातं आहे त्या व्यक्तीचं आणि माझं प्रेमाचं नातं आहे. राम शिंदेंनी माझ्या विरुद्ध काहीही बोलले नाही आणि त्याचा ज्या पद्धतीने विपर्यास केला ते आता सध्या करोनाही आहे, करमतही नाही. तर काहीतरी एरवीज बातम्या लागतात आणि आता तर लोक त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने आस्वाद घेत असतील, पण अशा प्रकारे कुठलेही त्यांनी माझ्यावर कॉमेंट केलेली नाही. आणि मी काय बाजूला पडले नाही ना. मी बाजूलाच पडले असते तर मी इथे कशी असते? तुम्ही मला बाजूला पडलेल्या व्यक्तीला आपण कशाला बोलवलं असतं? लोकांच्या मध्ये असलेलं तुमचं वजन आणि खरं तर या सगळ्या दृष्टीने पंकजा मुंडे या महाराष्ट्रातल्या एका मोठ्या भागासाठी खूप मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांचं मत सुद्धा मला वाटतं मायने राखत असावं खूप लोकांसाठी. आणि तुमच्या मनातली खदखद सुद्धा आम्हाला जाणून घ्यावीशी वाटली म्हणून आम्ही तुम्हाला आवर्जून इथे निमंत्रित केलं. खरं तर गोपीनाथजी मुंडे हे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं एक खूप वजनदार नाव आहे आणि महाराष्ट्राची नस ओळखलेला नेता अशी त्यांची ख्याती आणि त्यांच्याच तालमीमध्ये तुम्ही तयार झालात. आज राज्यामध्ये कोरोनाचं संकट गहिरं होतं आहे, तर या संकटामध्ये गोपीनाथजी मुंडे यांनी अशी कोणती गोष्ट केली असती जी राज्याने आता करणं तुम्हाला अपेक्षित आहे? आता करोनाचं जे संकट आहे त्याच्यामध्ये आपण कोणी काय केलं असतं हे इमॅजिन करणं अवघड आहे. कारण हे एकदम साधी गोष्ट आहे की करोना हे कधीही न जगावर आलेलं वेगळं संकट आहे. हे कोणालाही अपेक्षित नव्हतं. म्हणजे सगळ्यात बलाढ्य राष्ट्र असलेला अमेरिका त्यांच्या राष्ट्राध्यक्षाला अपेक्षित नव्हतं. सगळ्यात पॉवरफुल असणाऱ्या इस्रायल त्यांना अपेक्षित नव्हतं. ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, एशिया असेल, सगळीकडे चायनासारखा एवढा मोठा देश तिकडनं हे सर्व विषय पुढे आले. त्यामुळे आपण जर बघितलं तर हा एक युनिक विषय आहे. या युनिक विषयामध्ये युनिकलीच हँडल करावं लागेल किंवा जसं आपल्याला नवीन नवीन अनुभव येतील तसं हँडल करावं लागेल.
त्या मुंडे साहेब जरी असते तरी हा विषय त्यांच्यासाठी पण युनिकच असता. दिवसातले 24 तास त्यांनी देऊन सामान्य माणसापर्यंत इलाज पोहोचवला असता आणि कमीत कमी लोकांना म्हणजे इलाजाविना लोक राहू नये याची नक्की त्यांनी काळजी घेतली असती. तर ती काळजी आत्ताचे सत्ताधारी आणि आता ज्या ज्या राज्यात जे जे परिस्थिती आहे ते घेत आहेत असं मला वाटतं आणि अजून जास्त घ्यावी असं मला वाटतं. 3 तारखेला गोपीनाथ मुंडेजी यांचा स्मृती दिन आहे, तर अनेक कार्यकर्ते आहेत जसं तुम्ही म्हणालात की त्यांना खरंच त्या ठिकाणी यायचंय, तुमच्या सोबत यायचंय त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी. अशा कार्यकर्त्यांना तुम्ही पुन्हा एकदा आवाहन करावे अशी मी विनंती करते. माझ्या कार्यकर्त्यांना मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलंच आहे की आपण करोनाच्या धर्तीवर सर्व नियमांचं पालन करावं. मुंडे साहेबांचा गड हा गोपीनाथ गड ऊर्जेचा, प्रेरणेचा, आशेचा गड आपला. दरवर्षी आपण तिथे मोठ्या संख्येने जातो. मोठं कीर्तन असतं 3 जूनला, कारण तो पुण्यतिथीचा दिवस आहे. खूप मोठे संघर्ष पुरस्कार आम्ही देतो, तो संघर्ष दिन म्हणून आम्ही साजरा करतो आणि खूप लाखो लोक तिथे जेवतात. यावर्षी करोनामुळे आपण अशा प्रकारचा कार्यक्रम करू शकत नाही. माझी परवानगी मिळालेली आहे, पण आता लॉकडाऊन 5च्या गाईडलाईन्स आणि हे मी आता कलेक्टर एसपींवर डिस्कस करणार आहे संध्याकाळी. त्यामुळे जशी पुण्यतिथी मी घरात साजरी करणार आहे, कारण आपण सर्वजण एक कुटुंब आहोत. मी मुंडे साहेबांची मुलगी आहे म्हणून मुंडे साहेबांचा माझ्यावर खूप अधिकार आणि प्रेम आहे असं नाही. तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहावं असं आम्हाला वाटतं आणि म्हणून जशी मी पुण्यतिथी साजरी करणार आहे तशीच तुम्ही करा. आपल्या घरात बसून काम, समाजासाठी काही 4 गोष्टी त्या दिवशी करा. करोनाच्या धर्तीवर लोकांना काहीतरी मदत करा. आणि मुंडे साहेबांच्या एक जीवनामध्ये त्यांनी मूलमंत्र दिला होता की स्त्री आणि पुरुष समान आहेत आणि त्या मूलमंत्रावर 2 दिवे मुंडे साहेबांसाठी आपण लावा आणि मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीचा दिवस हा समाजाला समर्पित करा. पंकजाताई, धन्यवाद. आपण एबीपी माझाशी ही सविस्तर दिलखुलासपणे बातचीत केली त्याबद्दल. थँक्यू. तर या विशेष मुलाखतीमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि इथेच थांबूया. पाहत रहा एबीपी माझा.